सूर्यकुल आणि पृथ्वी हे अद्वितीय ग्रह याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण सूर्यकुलाच्या बाबतीमध्ये जी काही माहिती बघितली असेल तर सूर्यकुल म्हणजे सूर्याचे एक कुटुंब. सूर्यकुल म्हणजे या ठिकाणी सूर्याचे ज्याला आपण कुटुंब असं म्हणू शकतो. तर या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत, किती आहेत, जसं आपण आपलं कुटुंब म्हटलं तर त्या ठिकाणी किती लोक असतात याची तुम्हाला कल्पना असते. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सूर्यकुलामध्ये किती कुटुंब, या ठिकाणी सूर्याचे जे कुटुंब आहे तर सूर्यकुलाचे जे स्वरूप आहे तर सूर्य हा एक तप्त असा वायूचा गोळा आहे आणि तप्त अशा वायूच्या गोळ्यापासून या ठिकाणी सूर्याचे जे वेगवेगळे या ठिकाणी ग्रह, तारे, ग्रह, उपग्रह जे निर्मिती झालेली आहे यांची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे. तर त्यांची माहिती बघत असताना यामध्ये सूर्यकुलाचे स्वरूप बघितलं आपण तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रह आहेत आणि यामध्ये जे वेगवेगळे जे ग्रह आहेत तर एकूण तुमचे 9 ग्रह या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते 9 ग्रह आहेत. यांना बाकीचे जे ग्रह आहेत तर बाकीच्या ग्रहांना त्या ठिकाणी उपग्रह आहेत. तर जे 5 ग्रह आहेत तर त्या 5 ग्रहांना या ठिकाणी त्यांचे उपग्रह सुद्धा असण्याची माहिती मिळालेली आहे. तर जे 5 ग्रह आहेत तर त्या 5 ग्रहांना त्यांची माहिती म्हणजे उपग्रह आहेत व 5 ग्रहांना उपग्रह आहेत. तर त्याच्यापैकी जे 5 ग्रह आहेत ते 5 ग्रह आपण ग्रहांची जी स्थिती आपण बघितली तर ग्रहांची स्थिती या ठिकाणी जी सिंहासारखे या ठिकाणी सूर्यकुलाची आपण स्थिती बघू. सिंहाची आकाराची या ठिकाणी सर्वात मोठा या ठिकाणी गुरु, त्याच्यानंतर ग्रह आहे शनी, प्रजापती, वरुण आणि कुबेर याला आपण नेपच्यून, प्लुटो म्हणतो. तर अशा प्रकारची ही जी आपल्या सूर्यमालेची जी स्थिती आहे तर याच्या आकृतीचं नाव म्हटलं गेलेलं आहे सिंहाची आकृती. या ठिकाणी सूर्यकुलाची ग्रहांची तर या ठिकाणी
ही जी आकृती जी दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये या ठिकाणी जे वेगवेगळे या ठिकाणी सूर्य, त्याच्यानंतर या ठिकाणी जे वेगवेगळे ग्रह जे दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येते की अशा प्रकारे ही जी ग्रहांची जी रचना झालेली आहे. मग या ग्रहांच्या रचनेनुसार याचं अंतर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. मग या अंतरानुसार यांचं जे स्वरूप आहे, यांचं स्वरूप आपण क्लिअर करतो. तर हे स्वरूप क्लिअर करत असताना सूर्यफुलाची जी मांडणी आहे त्या सूर्यफुलाच्या मांडणीनुसार तर सूर्यफुलाची जी मांडणी आहे तर या सूर्यफुलाची जी मांडणीनुसार या ग्रहांच्या उत्पत्तीनुसार या ठिकाणी यांचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण जो बुध ग्रह बघितला, हा बुध ग्रह सूर्यापासून सर्वात जवळचा अंतर आहे. याचे जे अंतर एकदम कमी आहे. त्याच्यानंतरचा मग आहे शुक्र. तर हा शुक्र तारा ज्याला आपण म्हणतो किंवा जे शुक्र म्हणतो, तर हा शुक्र या ठिकाणी बुध ग्रहाच्या नंतर शुक्राची रचना आहे. त्याच्यानंतर मग आहे पृथ्वी. तर पृथ्वीवरती आपण राहतो आणि पृथ्वीवरती आपण राहतो म्हणजे पृथ्वीवर या ठिकाणी मानव जीवन आहे आणि पृथ्वीवरती मानव जीवन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की सूर्यकुल आणि पृथ्वी एक अद्वितीय ग्रह. म्हणजे या ठिकाणी आपण पृथ्वीला अद्वितीय ग्रह का म्हटलं आहे, पृथ्वीला अद्वितीय ग्रह का म्हटलं आहे याचं आपण या ठिकाणी कारण बघणार आहोत. त्याच्यानंतरचं मत दिलेलं आहे या ठिकाणी मंगळाच्या नंतर या ठिकाणी लघुग्रह जे आहेत तर ते लघुग्रहाची रचना सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतरचं या ठिकाणी गुरुग्रह आकारमानाने सर्वात मोठा जो ग्रह आहे हा या ठिकाणी गुरु आहे. त्याच्यानंतर शनी आहे, त्याच्यानंतर प्रजापती आहे, वरुण आणि कुबेर. अशा प्रकारे सिगारच्या आकाराची जी रचना आहे ती सिगारच्या आकाराची रचना या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पृथ्वी जी आहे तर पृथ्वीला आपण काय म्हणतो, एक अद्वितीय ग्रह. मग अद्वितीय ग्रह ज्याला का म्हटलं आहे तर याचे आपण या ठिकाणी कारण म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण सूर्यकुलामध्ये बघितलं तर सूर्यकुलामध्ये या ठिकाणी ग्रह आहे, तारे आहेत, नक्षत्र आहे, ग्रह, तारे, नक्षत्र, उल्का आहे, त्याच्यानंतर धूमकेतू आहे, उल्का आणि धूमकेतू सुद्धा आहे आणि या सर्वांचा या ठिकाणी समावेश होतो. कशामध्ये? सूर्यकुलामध्ये हे जे सगळे आहेत तर या संपूर्ण याचा या ठिकाणी समावेश होतो. मग हा सर्वांचा समावेश झालेला आहे आणि या ठिकाणी म्हणजे एकूण अशा प्रकारचे आपण 9 ग्रह आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 या ठिकाणी टोटल तुमचे 9 ग्रह आहेत. तर या 9 ग्रहांची रचना या ठिकाणी सूर्यकुलामध्ये झालेली दिसून येते. त्याच्यानंतर या ठिकाणी काही जे ग्रह आहेत तर काही ग्रहांना या ठिकाणी यांचे उपग्रह सुद्धा दिलेले आहेत. मग उपग्रहामध्ये या ठिकाणी पृथ्वीचा उपग्रह या ठिकाणी आपण चंद्र, तर पृथ्वीचा उपग्रह या ठिकाणी चंद्र आहे. अशा प्रकारे आपण पृथ्वीवर राहतो म्हणून आपण पृथ्वीच्या उपग्रहाबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेण्याचा थोडीफार प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर मग हे जे सगळे जे ग्रह आहेत हे सगळे ग्रह या ठिकाणी सूर्याच्या सभोवतात पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. कोणीकडून? पश्चिमेकडून पूर्वेकडे. या ठिकाणी तुम्हाला दिशा माहित आहे, या ठिकाणी वरचे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. मग या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात हे जे सगळे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांची फिरण्याची जी गती आहे ही गती या ठिकाणी अशा प्रकारची हे जे सगळे ग्रह आहेत हे सगळे ग्रह अशा प्रकारे या ठिकाणी सभोवतात फिरतात. म्हणजे या ठिकाणी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की या ठिकाणी कोणते ग्रह कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरतात, तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिता येईल की सर्व जे ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांची सूर्याभोवताल फिरण्याची जी गती आहे ही पश्चिमेकडून कोणाकडे आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे ज्याला आपण घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने म्हणू, तर घड्याळाचे जे काठी असतात तर घड्याळाच्या काठ्या असा आपण समजा घड्याळ ठेवली तर या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरण्याची ही जी गती आहे ते सर्व याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे मग या ठिकाणी अशा प्रकारे याचे 9 ग्रह, त्याच्यानंतर त्यांचे उपग्रह असे मिळून या ठिकाणी काय झालेले आहे, एक सूर्याचे एक पूर्ण कुटुंब तयार झालेले आहे. आणि हे जे कुटुंब तयार झाले तर या संपूर्ण या कुटुंबाला आपण सूर्यमाला असे सुद्धा म्हणतो.
सूर्यमाला किंवा सूर्यफूल, सूर्यमाला किंवा सूर्यफूल आपण त्याला म्हणतो, सूर्यमाला किंवा सूर्यफूल याला आपण म्हणत असतो. तर आजच्या काळामध्ये जरी आपण विचार केला की या ठिकाणी सूर्यमालेबद्दल किंवा सूर्यफुलाबद्दल जे काही माहिती उपलब्ध झालेली असेल, तरी पण याच्यावरती पूर्णपणे अशा प्रकारची पूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध झालेली नाही, पूर्ण माहिती सुद्धा उपलब्ध झालेली नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा विश्वाची निर्मिती बघतो तर विश्वाच्या निर्मितीबाबत जे काही वेगवेगळे जे तथ्य जे मांडलेलं आहे ते संपूर्ण तथ्य या ठिकाणी दिसत नाही. कारण प्रत्येक तथ्य या ठिकाणी मांडल्याच्या नंतर, सिद्धांत मांडण्याच्या नंतर त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अपेक्षण येत असते. तशाच प्रकारचे या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अभ्यासन आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळे जे गॅलेक्सीज आहेत, वेगवेगळी जी तारामंडळी आहेत, तर तारामंडळी आणि जे गॅलेक्सीज आहेत, तर अशा प्रकारचे जे तारामंडळी आणि गॅलेक्सी या ठिकाणी जे वेगवेगळे जे तारामंडळापासून जे प्रकाश किरण येतात आणि विश्वामध्ये अनेक प्रकारची अशी तारामंडळे, म्हणजे हा या ठिकाणी आपण पृथ्वी एक ग्रह घेतला, त्या पृथ्वी ग्रहाच्या नंतर पृथ्वीवरती या ठिकाणी आपण अशा प्रकारचे मंडळ आहे, अशाच प्रकारचे सर्व जे ग्रह आहेत, तर ते सर्व ग्रह एकमेकांपासून या ठिकाणी फिरत आहेत आणि सर्व ग्रह फिरत असताना या ठिकाणी अगणित अशा प्रकारचे या ठिकाणी सूर्यकुल आहेत. तर हे जे सूर्यकुल आहे, तर हे सूर्यकुल या ठिकाणी या सूर्यकुलापासून वेगवेगळे या ठिकाणी अनेक तारामंडळे निर्माण झालेली आहेत आणि ही सर्व तारामंडळे या ठिकाणी जे सूर्यकुलाची अपार रचना जी आहे, तर ही रचना या ठिकाणी मांडली गेलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी जे खगोलशास्त्रज्ञांच्या मतानुसार अनेक अशा सूर्यमाला ज्या आहेत, त्या सूर्यमाला अवकाशामध्ये या ठिकाणी संपूर्ण जे अवकाश आहे, त्या संपूर्ण अवकाशामध्ये अशा प्रकारच्या सूर्यमाला फिरत आहेत आणि या सर्व प्रकारचे जे सूर्यमाला या ठिकाणी फिरतात. तर याच्यामध्ये हे जे ग्रह सांगितले, त्या ठिकाणी सूर्याच्या सभोवताल फिरणारे जे ग्रह आहेत, बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे, मंगळ आहे, गुरु, शनी, प्रजापती, वरुण आणि कुबेर, हे सर्व जे ग्रह आहेत, हे सर्व ग्रह या ठिकाणी 9 ग्रह सूर्यापासून या ठिकाणी अनुक्रमाने येतात. अनुक्रमाने आपण बघितले तर ते 9 ग्रह या ठिकाणी येतात. त्यापैकी पृथ्वी, मंगळ, त्याच्यानंतर गुरु, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी आणि प्रजापती, हे जे 5 ग्रह आहेत, त्या 5 ग्रहांना यांचे उपग्रह आहेत. लक्षात ठेवा, कोणते? पृथ्वी एक, दुसरं मंगळ, तिसरं गुरु, चौथं या ठिकाणी शनी आणि 5वं प्रजापती. हे जे 5 ग्रह आहेत, या 5 ग्रहांना या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी यांचे उपग्रह आहेत. तर हे 5 ग्रह आणि 5 ग्रहांना यांचे लाभलेले उपग्रह, तर हे जे उपग्रह आहेत, या उपग्रह, तर याप्रमाणे जसा पृथ्वी आपण सूर्यकुलातील जे इतर ग्रह आहेत, तर त्या ग्रहाप्रमाणे पृथ्वी हा सुद्धा या ठिकाणी आकारमानाने छोटा ग्रह दिसतो. आपण गुरुच्या आकारमानाने बघितलं तर या ठिकाणी हा छोटा ग्रह दिसतो आणि मग हा छोटा जरी ग्रह असला तरी पण सूर्यापासून पृथ्वीचे जे अंतर आहे ते 15 कोटी अंतर आहे. सूर्यापासून ते हे जे पृथ्वीचं आपण अंतर बघितलं, हे या ठिकाणी 15 कोटी किलोमीटर. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती? 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. आणि अवकाशामधून जसं आपण बघितला, तर अवकाशातून बघितल्याच्या नंतर या ठिकाणी पृथ्वी आपल्याला चकाकताना दिसते, या ठिकाणी पारदर्शक दिसते. पारदर्शक आणि चकाकताना या ठिकाणी दिसते. तर चकाकताना आणि पारदर्शक दिसण्याचे या ठिकाणी एक कारण सांगितलं आहे की पृथ्वीवरती या ठिकाणी 71% भूभाग कशाने या ठिकाणी पाण्याने बनलेला आहे. 71% भूभाग पाणी. मग 71% भूभाग जेव्हा या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्याच्या नंतर जो आहे हा पाणी या ठिकाणी पारदर्शक असते आणि पारदर्शक असल्यामुळे या ठिकाणी चकाकण्याची जी क्रिया आहे, ती चकाकण्याची क्रिया या ठिकाणी दिसत असते. चकाकण्याची क्रिया म्हणजे जी पारदर्शकता आहे, ती पारदर्शकता ज्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर मग म्हणजे अवकाशातून जसं आपण बघितलं तर पृथ्वी या ठिकाणी निळ्या कलरची दिसते. निळ्या कलरची दिसण्यामागचे कारण सांगितलं आहे की या ठिकाणी 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे
त्याच्यानंतर पृथ्वीचा जो सरासरी जो व्यास आहे तर हा पृथ्वीचा व्यास या ठिकाणी 1,27,000 किलोमीटर सांगितलेला आहे. पृथ्वीचा जो व्यास आहे 1,27,000 किलोमीटर. 1,27,000 किलोमीटर पृथ्वीचा व्यास आहे. अंतर किती आहे? 15 कोटी. 15 कोटी किलोमीटर सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो व्यास आहे 1,27,000 किलोमीटर या ठिकाणी त्याचा व्यास आहे. त्याच्यानंतर ती स्वतःच्या आसाभोवती हिचा जो आस आहे ही पृथ्वीचा हा जो आस आहे त्या पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती या ठिकाणी फिरण्यासाठी हिला स्वतःभोवती या ठिकाणी फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर या ठिकाणी 24 तास. आणि हे 24 तासामध्ये ती स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा किती वेळामध्ये? एक प्रदक्षिणा ही 24 तासामध्ये या ठिकाणी पूर्ण. 24 तास. 24 तासामध्ये ती स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे ही जी पृथ्वी आहे तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास. आणि ही याला जेव्हा सूर्याभोवती फिरण्यासाठी याला किती दिवस लागतात? याला 365 दिवस लागतात. स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे ज्याला आपण एक परिभ्रमण म्हणतो, एक परिवलन करण्यासाठी तिला एक परिवलन या ठिकाणी स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 24 तास लागतात. तर त्याच्यानंतर ही सूर्याभोवती फिरण्यासाठी हिला किती तास लागतात? 365 दिवस लागतात. म्हणजे 24 तास जे असते तर 24 तासामध्ये एक दिवस आणि रात्र होत असते. दिवस आणि रात्रीचा जो कालावधी असतो हा दिवस आणि रात्रीचा कालावधी त्याच्यापुढे 24 तासाचा असतो. आपण जनरली 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र धरतो. जसं सूर्याचं उत्तर आणि दक्षिणायन होते त्याच्यानुसार यांच्यामधलं अंतर कमी जास्त होत असते. आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी हिला संपूर्ण या सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. त्याच्यात 364 अर्धामध्ये 64.5 दिवस लागतात. 364 दिवस लागतात आणि 364 दिवसामध्ये ही या ठिकाणी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. ही जी प्रदक्षिणा पूर्ण करते तर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी हिला 1 वर्ष लागतं. तर त्याच्यानंतर मग या ठिकाणी पृथ्वीच्या सभोवताल नवसेते. मग आता पृथ्वी बघितली तर या ठिकाणी पृथ्वीच्या जवळपास 900 किलोमीटर ते 1200 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी याला वातावरण. किती? 900 ते 1200 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पृथ्वीवरती या ठिकाणी वातावरण आढळते. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागालगत जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तर त्याच्यात या ठिकाणी घन वायू असून जो या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग आहे या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या ठिकाणी वेगवेगळे घन असे वायू आहेत. घन प्रमाणामध्ये वायू आहे. या ठिकाणी कुठले? नत्र वायू ज्याला नायट्रोजन म्हणतो, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन, झेनॉन, क्रिप्टॉन, ओझोन अशा प्रकारचे या ठिकाणी. त्याच्यानंतर ओझोन वायू आहे. अशा प्रकारे जे घन अवस्थेमध्ये असलेले जे वायू आहेत ते वेगवेगळे वायू या ठिकाणी घनरूप अवस्थेमध्ये कुठं? पृथ्वीच्या सभोवताल या ठिकाणी दिसतात. आणि पृथ्वीच्या सभोवताल असल्यामुळे त्याच्यानंतर वायू आहेत या ठिकाणी धूलिकण सुद्धा असतात. ओझोन, धूलिकण, ओझोन, नत्र अशा प्रकारचे जे वेगवेगळे वायू आहेत ते सगळे वायू या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पृथ्वीला मग या ठिकाणी म्हटलं की पृथ्वीला या ठिकाणी चंद्र हा काय आहे? चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. मग आता चंद्र जेव्हा पृथ्वीचा उपग्रह आहे तर आपण चंद्राच्या बाबतीत थोडक्यात माहिती बघू. तर चंद्र जो आहे तर चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे आणि या उपग्रहाचा व्यास 3473. चंद्राचा व्यास 3473 किलोमीटर. म्हणजे याच्या मानाने आकारमान बघा तर या ठिकाणी पृथ्वीचे जे आकारमान होतं, पृथ्वीचा जो व्यास होता तर पृथ्वीचा व्यास 1,27,000 किलोमीटर या ठिकाणी सांगितलेला होता.
1,27,000 पृथ्वीचा व्यास होता. तर या ठिकाणी चंद्राचा जो व्यास आहे, चंद्राचा व्यास 3,473 किलोमीटर. म्हणजे याच्यावरून लक्षात येते की पृथ्वी आणि चंद्र यांच्या आकारमानामध्ये किती फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण चंद्राचा आकारमान 3,473 किलोमीटर आणि पृथ्वीचा जो व्यास होता, पृथ्वीचा व्यास या ठिकाणी 1,27,000 किलोमीटर. म्हणजे याचे किती पट आहे, याचे कितीतरी पट पृथ्वी या ठिकाणी मोठी आहे हे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मग या ठिकाणी चंद्राचा जो आपण पृष्ठभाग बघितला, चंद्राची आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर चंद्राचा जो पृष्ठभाग आहे, चंद्राचा पृष्ठभाग या ठिकाणी ओबड-खाबड दिसतो. म्हणजे जसा ओबड-खाबड या ठिकाणी पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग जसा गुळगुळीत दिसतो त्याप्रमाणे चंद्राचा पृष्ठभाग हा गुळगुळीत दिसत नसून या ठिकाणी ओबड-खाबड काटकरण्याचा त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रमाणे चंद्राचे जे अंतर आहे, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आहे 3,84,000 किलोमीटर. 3,84,000 किलोमीटर या ठिकाणी अंतर बघू. या ठिकाणी सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी अंतर आहे. त्याच्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर या ठिकाणी 3,84,000 कोटी किलोमीटर या ठिकाणी किलोमीटर. म्हणजे 3,84,000 किलोमीटर कोणाचं अंतर, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर. पृथ्वीचा जो व्यास आहे, पृथ्वीचा व्यास 1,27,000 किलोमीटर. 1,27,000 किलोमीटर पृथ्वीचा व्यास. चंद्राचा व्यास आहे 3,473 किलोमीटर. 3,473 किलोमीटर चंद्राचा व्यास. 1,27,000 किलोमीटर हा कोणाचा व्यास, पृथ्वीचा व्यास. त्याच्यानंतर या ठिकाणी पृथ्वीपासून चंद्राचे जे अंतर आहे ते 3,84,000 किलोमीटर या ठिकाणी याचं अंतर आहे पृथ्वीपासून चंद्राचं. त्याच्यानंतर तो पृथ्वीभोवती पश्चिमेकडून म्हटलं, या ठिकाणी पूर्वी म्हटलं होते की सर्व जे ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात. पश्चिमेकडून ते पूर्वेकडे फिरतात. तर पश्चिमेकडून या ठिकाणी पूर्वेकडे चंद्र सुद्धा या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे पुन्हा भोवताल पृथ्वीच्या सभोवताल फिरतो. आणि या ठिकाणी याला फिरत असताना 27 दिवस 7 तास. याला किती दिवस लागतात, 27 दिवस. 27 दिवस 7 तासात हा एक प्रदक्षिणा कोणाच्या सभोवताल, पृथ्वीच्या सभोवताल. जो चंद्र आहे, चंद्राला या ठिकाणी चंद्राला पृथ्वीच्या सभोवताल एक प्रदक्षिणा पूर्ण करणे किती दिवस लागतात, 27 दिवस 7 तास. आणि 27 दिवस 7 तास जे लागतात म्हणून ज्याला आपण अमावस्या आणि पौर्णिमा म्हणतो. तर ती अमावस्या आणि पौर्णिमा जी आहे ती चंद्राची 14 ते 15 दिवसामध्ये आपण जे म्हणतो, तरी ऍक्च्युअली ते 27 दिवस 7 तास असतात. म्हणून कधी अमावस्या लवकर कधी उशिरा येत असते. तर जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा असते, म्हणजे पौर्णिमेला आपण या ठिकाणी पृथ्वीवरून ज्या भागामध्ये राहतो तर त्या भागामध्ये जी पौर्णिमा चंद्र पूर्ण होऊन दिसतो त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. जेव्हा चंद्र या ठिकाणी दिसेल असा होतो, म्हणजे खूप उशिरा त्या ठिकाणी दिसतो ज्या भागामध्ये असतो त्याला आपण अमावस्या म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या 2 टोकावरून आपण जसं उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव 2 ध्रुव म्हणून बघतो, तर एका ध्रुवावरती अमावस्या असते तर दुसऱ्या ध्रुवावरती त्या ठिकाणी पौर्णिमा असते. तर एक प्रदक्षिणा तो या ठिकाणी मग जेव्हा पृथ्वीच्या सभोवताल फिरण्यासाठी त्याला 27 दिवस 7 तास लागतात. तर स्वतः भोवती सुद्धा तो एक चक्कर पूर्ण करतो आणि पृथ्वीच्या सभोवताल पण पूर्ण चक्कर करतो. जसं या ठिकाणी पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. तर या ठिकाणी चंद्राला या ठिकाणी स्वतः भोवती आणि पृथ्वी भोवती फिरण्यासाठी 27 दिवस लागतात. मग 27 दिवस 7 तासामध्ये तो आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. अशा प्रकारे या ठिकाणी मग एक फेरी पूर्ण करतो. आणि चंद्राच्या ज्या कला असतात ह्या जेव्हा 27 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या त्याच्या कला दिसतात. कारण पृथ्वीवरून ज्या भागामधून आपण चंद्राचं निरीक्षण करू तर त्याच्यानुसार या ठिकाणी वेगवेगळे भाग आहेत, तर वेगवेगळे भाग त्या ठिकाणी दिसत असतात. अशा प्रकारे निसर्गातील जे ग्रह, उपग्रह आणि सूर्याची जी सापेक्ष स्थिती असते तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला चंद्रग्रहण दिसतात. या ठिकाणी चंद्रग्रहण होत असते आणि हे जे चंद्रग्रहण दिसतात तर अशा प्रकारे या ठिकाणी मग काय झालं, या ठिकाणी पृथ्वीवरील जे मानव आहेत तर
आल्ड्रिन, नील आल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग, नील आल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग. तर ह्या व्यक्तीने काय केलं होतं, या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि कल्पकतेच्या भरोश्यावर काय केलं होतं, चंद्रावरती त्याने पाऊल टाकलं आणि चंद्राबद्दलची जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी घेतली होती. तर अशा प्रकारे काय झालं, या ठिकाणी आपण याची माहिती बघितली. बरं, आपण या ठिकाणी याला अद्वितीय ग्रह जे म्हणतो, तर याच्यावरून तुमच्या काही लक्षात आलं असेल की याच्यावरून हे लक्षात येते की पृथ्वीवरती या ठिकाणी पृथ्वीवरती मानव आहे आणि जो मानव आहे, मानव हा आपल्या कल्पकतेच्या जोरावर मानव चंद्रावर गेला. या ठिकाणी तो चंद्रावर गेला आणि चंद्रावर जाऊन त्या ठिकाणी चंद्रावर कोणत्या प्रकारचे वातावरण आहे, कोणत्या प्रकारचे हवामान आहे आणि त्या हवामानामध्ये मानव त्या ठिकाणी टिकू शकेल का, त्याचे जे वातावरण आहे ते मानवाला सुटेबल होईल का, मानव या ठिकाणी जशा प्रकारे कुटुंब करून राहतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो राहू शकेल का, त्या ठिकाणी जे बाकीचे जे प्राणी मात्र आहेत ते प्राणी मात्र जिवंत राहू शकतील का, अशा प्रकारचा आता मानवाने त्या ठिकाणचा अभ्यास सुरू केला. का म्हणून केला, कारण की मानव हा जो आहे, मानव आपल्या कल्पकतेच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, तर बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण काय करू शकतो हे मानवाने या ठिकाणी केलं. आणि मानव हा असा जो प्राणी आहे हा कुठं पृथ्वीवरती आहे. त्याच्यानंतर जर आपण बघू पृथ्वी जी आहे, तर पृथ्वीवर या ठिकाणी मानवी जीवन असल्यामुळे, पृथ्वीवर मानवी जीवन यासाठी आहे, मी याच्यापूर्वी सांगितलं की जेव्हा पृथ्वी आहे तर पृथ्वीवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी वातावरण लाभलेलं आहे. मग हे जे वातावरण आहे ते वातावरण या ठिकाणी 900 ते 1200 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे 900 ते 1200 किलोमीटर उंचीपर्यंत जो भाग आपण बघितला त्या ठिकाणी तुमचं वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये या ठिकाणी ऑक्सिजन असेल, कोणत्या भागामध्ये या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड असेल, तर जे काही ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जे आहे ते किती प्रमाणामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे याच्या या ठिकाणी दाखवलेलं आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे असतील तर याच्यानुसार या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे मानवास अनुकूल जे घटक आहेत तर मानवास अनुकूल घटक या ठिकाणी आहेत का हे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे पृथ्वी हा जो ग्रह आहे तर याला आपण एक अद्वितीय ग्रह आपण याच्यासाठी याला म्हणतो. ठीक आहे.